रोजचं म्हण त्याला कोण रड. आता अजून एक गोड बातमी, साखरेचा भाव प्रति किलो 80 रुपये झालेला आहे बाजारात घ्यायला जा. आणि 7,500 रुपये प्रति क्विंटल झालेला आहे. आता ही महागाई अचानक साखरेचे भाव का वाढले? सहकार मंत्री म्हणत आहेत की साखरेचं उत्पादन कमी झालं. माजी साखर आयुक्त म्हणतात की इथेनॉल इथेनॉल त्याच्यामुळे हे झालेलं आहे. शेतकरी संघटनेचे नेते म्हणत आहेत की व्यापाऱ्यांनी साठेबाजी केलेली आहे. नेमकं काय झालेलं आहे? आणि याच्यामध्ये मरणार मात्र सामान्य माणूस, सामान्य ग्राहक. सरकारचं कसं मस्त चाललेलं आहे. आपल्याला किती भारताला जायचंय? 5 ट्रिलियन. महाराष्ट्राला जायचंय त्याच्यामध्ये 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर. महासत्ता व्यवस्थित चाललेला आहे. त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, साखर 80 रुपये प्रति किलो झाली. नेमकं काय चाललेलं आहे? साखर 7,500 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचली. आणि किरकोळ बाजारात तर काही ठिकाणी साखरेचा भाव 80 रुपये किलो पर्यंत गेला आहे. सर्वसाधारण म्हणजे 70 ते 80 रुपये. आता 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते चाललेलं आहे. पण साखर अचानक एवढी महागली कशी? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काय म्हणतात आहे? मागील वर्षी उत्पादन कमी झालं, 80 ते 90% साखर आधीच विकली गेली, त्यामुळे सध्याचे दर वाढले आहे. माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड हे फार महत्वाचं बोललेले आहेत. देशाला दरवर्षी 285 लाख टन साखरेची गरज आहे. मात्र उत्पादन कमी झालं आणि इथेनॉलसाठी ऊस वळवल्यामुळे साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाला. आता नितीन गडकरी इथेनॉल 20%, E20 काय चाललेलं आहे? काही वेगळं सांगायची गरज आहे का? काही गरज नाही. तर ते तसं झालेलं. त्या खोऱ्यात आपण नंतर जाऊ. आता या स्थितीमध्ये शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत राजू शेट्टी यांनी मात्र एक अतिशय आक्रमकपणे एक वेगळाच मुद्दा मांडलाय. त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी साखरेचा साठा पुरेसा आहे. म्हणजे बाबासाहेब पाटील तुम्ही म्हणतात तसं नाहीये आणि शेखर गायकवाड तुम्ही म्हणतात तसंही नाही. साखरेचा साठा पुरेसा आहे. आणि ही दरवाढ जी आहे ती डाऊटफुल, संशयास्पद आहे. कुठेतरी साखर साठवून ठेवली जात आहे का? व्यापाऱ्यांचा खेळ तर नाही ना, असा प्रश्न राजू शेट्टीने उपस्थित केला. आता म्हणजे सरकारकडे एक कारण आहे, माजी साखर आयुक्त दुसरं कारण सांगतात आणि प्रश्नचिन्ह राजू शेट्टी मोठं उभं करतात. साखर खरंच कमी आहे का? इथेनॉल धोरणाचा हा परिणाम आहे का? की साखरेचा साठा कुठेतरी अडकून ठेवला आहे? या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या 80 रुपयांना साखर जर लोकांना घ्यावी लागत आहे तर त्याचा फायदा नेमका कुणाला आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. आता सध्या घाऊक बाजारात जो भाव जाहीर झालेला आहे किंवा सांगितला जातोय तो 7,500 रुपये प्रति क्विंटल आहे. आता इतकी महाग साखर होण्यामागचं खरं कारण, खरंच जसं सहकार मंत्री आणि गायकवाड म्हणतात त्याप्रमाणे कमी उत्पादन एवढं आहे का? एक साधं गणित आहे. म्हणजे मागणी किती आहे, उत्पादन किती आहे आणि बाजारात प्रत्यक्ष उपलब्ध साठा किती आहे, 3 प्रश्नाचे मत. या 3 आकड्यावर दर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणले की ते 80 ते 90% उत्पादन कमी झालेलं आहे. आता बाजाराच्या मागणी पुरवठ्याच्या सिद्धांताशी जोडलेलं आहे का? म्हणजे सरकारचा युक्तिवाद असा आहे, साखर कमी उपलब्ध त्यामुळे दर वाढले. प्रश्न इथेच पुढचा निर्माण होतो, खरंच उपलब्ध साखर किती आहे हा आकडा जनतेसमोर स्पष्टपणे का येत नाही? आता साखर आयुक्त शेखर गायकवाड काय म्हणाले ते बघा, की भारताला दरवर्षी 285 लाख टन साखरेची गरज असते, पण मागील 2 वर्षात उत्पादन कमी झालं. 2024 ते 25 सुमारे 259 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. तर 2025-26 मध्ये म्हणजे या चालू वर्षात सुमारे 274 लाख टन उत्पादन झालं. म्हणजे मागच्या तुलनेत उत्पादनात अंतर आहे. आणि त्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, इथेनॉल.
इथेनॉलसाठी ऊस वळवला, त्याचा परिणाम साखरेत. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रणाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ऊसापासून साखर तयार करण्याऐवजी काही प्रमाणात ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आला. शेखर गायकवाड यांच्या माहितीनुसार मागील वर्षी 50 लाख टन, बघा, 50 लाख टन ऊस इथेनॉलकडे वळवला गेला. यावर्षीही 35 लाख टन ऊस इथेनॉलसाठी डायव्हर्ट करण्यात आल्याचं सांगितलं जातं. याचा फायदा काय याचा? इथेनॉलसाठी कारखान्यांना तुलनेने नियमित पेमेंट मिळत होतं. पण त्याच वेळी प्रश्न असा निर्माण झाला, साखरेचं उत्पादन कमी झालं तर बाजारात साखरेचा पुरवठा कमी होणार नाही का? आजच्या दरवाढीमध्ये या धोरणाचा किती वाटा आहे, हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा गंभीर जो आहे राजू शेट्टींचा आहे, की त्यांनी जे म्हटलेलं आहे देशाला पुरेल एवढी साखर उपलब्ध आहे, मग अचानक दर वाढले कसे? तर एवढी अचानक उसळी का मारली या भावाने? काय दिवाळीपर्यंत ही साखर उपलब्ध राहू शकते, तेवढा साठा आहे. आणि गंभीर आरोप त्यांचा जो सुरुवातीला सांगितला, की व्यापाऱ्यांनी कमी दरात साखर खरेदी करून ती साठवून ठेवली आहे का, याचा शोध कुणी घ्यायचा आहे? म्हणजे काय ते व्यापार धार्जिण्या म्हणा, उच्चभ्रू धार्जिण्या सरकारने घ्यायचा की कुणाच्या? आता की कुणी घ्यायचं आहे? आता बाजारात साखर कमी झाल्याचं चित्र निर्माण झाल्यावरती साखर जास्त दराने विकली जात आहे का, असं राजू शेट्टी विचारत आहेत. हा आरोप आहे तर. आता ते तपासलं पाहिजे. आता सरकार हे करणार आहे का, की हे आकडे खोडून काढणार का? म्हणजे जे राजू शेट्टी म्हणत आहेत ते करणार का? प्रत्येक साखर कारखान्याकडे खरंच किती साखर आहे, सरकारी नोंदीत किती आहे, कारखान्यांनी किती साखर विकलेली, कुणाला विकली, किती दराने विकली, व्यापाऱ्यांकडे किती साठा आहे, आणि बाजारात दर अचानक वाढण्यामागे साठेबाजीचा कोणता पुरावा आहे का, वगैरे वगैरे, हे सगळं काय आहे सरकारने पाहायला पाहिजे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. साखरेचा दर वाढला तर त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळणार आहे का? व्यापाऱ्यांना मिळणार, शेतकऱ्याला मिळणार का? तर राजू शेट्टी यांचं म्हणणं असं आहे, सध्या साखरेचे दर पाहता कारखान्यांनी ऊस उत्पादकांना 400 ते 500 रुपये प्रति टन देण्याची क्षमता तपासली पाहिजे. आता हा दावा आर्थिकदृष्ट्या खरंच किती व्यवहार आहे, याचा हिशोब कुणी द्यायला पाहिजे? कारखान्यांनी द्यायला पाहिजे. कारखाने असं म्हणू शकतात, आम्ही जुनी साखर कमी दरात विकून टाकली आहे, आमच्याकडे आता फारसा साठा नाही. मग प्रश्न येतोच, शिल्लक साखर नेमकी किती आहे आणि ती कोणाकडे आहे? आता आपण ग्राहक आणि शेतकरी दोघांचा प्रश्न एकच आहे. ग्राहक म्हणतो मला साखर 80 रुपये प्रति किलोला का घ्यावी लागते? शेतकरी म्हणतो माझ्या ऊसाच्या उत्पादनाला त्याचा फायदा किती मिळतो? मग मध्ये निर्माण होणारा हा अतिरिक्त पैसा जातो कुठे? हा प्रश्न भाववाढीचा नाही, हा संपूर्ण साखर मूल्य साखळीचा प्रश्न आहे. ऊस शेतकऱ्यांकडून निघतो, तो कारखान्यात जातो, त्यातून साखर तयार होते, मग साखर कारखाना ती विकतो, व्यापारी ती खरेदी करतो, आणि शेवटी ग्राहक ती किरकोळ बाजारातून खरेदी करतो. मग या टप्प्यावर पैसा फिरतो. मग 80 रुपये किलोच्या अंतिम भावात प्रत्येकाचा वाटा किती, हे कोण सांगणार? प्रश्न हा उरतोच. हो गे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. हे चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.